नमस्कार. अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कैरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येते. कैरीचं लोणचं, मुरंबा किंवा काही म्हटलं की लगेच खावंसं वाटतं. तर आपण असाच कैरीचा एक चटपटीत आणि चटकदार पदार्थ बनवणार आहोत. तो म्हणजे कैरी मसाला किंवा आपण कैरीचा मुखवास पण याला म्हणू शकतो. एकदा बनवा आणि वर्षभर खा असा हा वाळवणीचा पदार्थ. चला तर बघूया कैरीचा मुखवास हा कसा बनवायचा. इथे मी सिक्रेट एक असा मसाला बनवणार आहे, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. हे बघा, इथे मी अर्धा किलो अशा गावरान पद्धतीच्या कैऱ्या घेतल्या आहे. हे बघा, या कैऱ्या जास्त आंबट असतात. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही राजापुरी किंवा तोतापुरी कैऱ्या इथे घेऊ शकतात. इथे बघा, एक मोठं इथे भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये कैऱ्या टाकून त्यात पाणी ओतायचे आहे. भांडं घेताना इथे उथळ भांडं असं घ्यायचं नाही. आता यामध्ये आपल्या कैऱ्या बुडतील इतपत पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता कैऱ्या पाण्यात ठेवल्या आहे, तोपर्यंत आपण मसाले बघू. तर त्यासाठी लागणारे आपल्याला हा 3 चमचे मी कांदा लसूण मसाला घेतला आहे बघा, आणि अर्धा चमचे ही हळद घेतलेली आहे. 1 चमचा चाट मसाला घेतला आहे, आणि ही बघा इथे मी 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. त्यानंतर ही मिरीपूड घेतलेली आहे अर्धा चमचा, आणि यामध्ये इथे मी 1 चमचा चाट मसाला घेतला आहे, आणि 1 चमचा इथे मी साधं मीठ घेतलेलं आहे बघा, आणि इकडे ही जिऱ्याची पूड घेतली आहे. ठेवून अर्धा तास झालेला आहे. आता आपण याला व्यवस्थित धुवून आणि या व्यवस्थित पुसून घेणार आहोत. पाण्यात यासाठी ठेवायचे आहेत की त्यावर लटकलेली ही घाण किंवा इथं वरती असं त्या ठिकाणी चिक लटकलेला असतं, तो पण निघून जाईल. आणि अशा पाण्यात ठेवल्यामुळे कैरीमध्ये असलेली उष्णता ही कमी होऊन जाईल. चला तर आता ह्या धुवून झालेल्या आहे. एक हे असा सुती रुमाल घ्यायचा आहे बघा, त्याच्यावरती ह्या कैऱ्या अशा ठेवायच्या आहे. हे बघा, आता इथे या सुती कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. त्यावर पाणी राहता कामा नये, कारण हा पदार्थ आपण वाळवणीचा बनवणार आहोत. त्यावर पाणी जर राहिलं तर हा पदार्थ लवकर खराब होईल. त्यासाठी त्यावरील सगळं पाणी पुसून घ्यायचं आहे. हा बघा, देठाकडील पोषण आपण हा सुरीने कट करून घ्यायचा आहे. आता सगळ्या कैऱ्याचे आपण हे भाग कट करून घेऊया. हे बघा, इथे सर्व कैऱ्याचे देठ असे कट करून झालेले आहेत. आता आपण त्यावरील साल काढून घेऊ. हे बघा, आता इथे सर्वची साल काढून घेऊ. ही बघा, आता आपली ही पूर्ण साल काढून झालेली आहे. हे बघा, हे कैऱ्या तुम्ही बघू शकतात. ही पूर्ण आता काढून झालेली आहे. आता आपण हे चाकूच्या सहाय्याने अशा काप करून घेणार आहोत. हे काप तुम्ही लहान मोठे करू शकतात. इथे बघा, मी छोटे छोटे असे काप करणार आहेत की कारण आपण जेवण झाल्यानंतर सहज असं एक तुकडा चघळण्यासाठी तोंडात टाकू शकतो. त्यामुळे इथे मी आता आपण हे सर्व असे काप करून घेत आहे बघा. हे बघा, इथे कैरीचे सर्व काप तयार झालेले आहेत. हे काप पूर्ण बघा, पूर्ण असे कोरडे आहेत. इथे कुठे पाण्याचा हात लागू द्यायचा नाही आहे. हे आता दिसायला खूप दिसतात, पण वाळल्यानंतर हे खूप कमी होतात. चला तर आता आपण या कैरीचा सिक्रेट मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता त्यात आपण हे सर्व मसाले एक एक करून ओतून घेऊ. हळद, जिऱ्याची पूड, काळं मीठ, मिरीपूड, चाट मसाला व हे साधं मीठ, आणि ही पिठी साखर.
हे बघा, हे अर्धा चमचा हा हिंग घेतलेला आहे, हिंग पावडर ही पण टाकून घेणार आहोत. त्यानंतर ही बघा, एक चमचे ही मी बडीशेप घेतलेली आहे बघा, ती पण याच्यामध्ये घालून घेऊ. हे बघा, रेडी झालेला आहे एकदम जबरदस्त कैरी मसाला. हा मसाला दिसायलाच किती सुंदर दिसतोय बघा, आणि कलर पण याला किती सुंदर आलेला आहे. हा मसाला असं बनवून घेतल्यामुळे कैरीच्या खापांना सर्वीकडे लागतो आणि टेस्ट एकदम अशी खतरनाक येते. त्यानंतर बघा, ही अशी एक मोठी परत घ्यायची आहे, त्यामध्ये आपण हे खाप केलेलं आहे ते ओतून घेणार आहोत. हे बघा असं. या खापांना मसाला लावताना खालचं ताट किंवा परत घ्यायला असेल तुम्ही तर ती मोठी घ्या. मोठी घेतल्यामुळे इथे कुठे पाणी सुटणार नाही, नाहीतर कमी जर घेतली तर त्याला पाणी सुटेल. चला तर आता हा मसाला सर्वीकडे असं पसरून मिक्स करून घेऊया सगळं. इथे मी तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणात हे सर्व मसाला सांगितला आहे. तुम्हाला जर जास्त कैरी बनवायची असेल त्याप्रमाणे मापे वाढवून आणखीन तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकतो. इथे ही प्रोसेस अशी फास्ट करायची आहे, नाहीतर आपण मसाल्यात मीठ टाकले त्यामुळे पाणी सुटू शकते. हे बघा, एकदम तुम्ही टेस्ट करून याच्यात परत मीठ मसाला परत तुम्हाला पाहिजे असेल तर वाढवू शकता. यामध्ये बघा, मला थोडंसं टेस्ट करून घेतल्यानंतर मला मीठ कमी वाटते म्हणून मी परत अर्धा चमचा इथं मीठ घालत आहे. तुम्ही टेस्ट करून बघा, मीठ कमी असेल तर तुम्ही पण मीठ किंवा मिरची वाढवू शकता. हे बघा, असे स्वच्छ ताट घ्यायचे आहे. हे बघा, मी त्याचे 2-3 ताट घेतले आहे. ते स्वच्छ करून आणि कोरडे करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण हे एक हे असे टाकून येणार आहोत. हे बघा, असे हे पूर्ण मोकळे असे करून ठेवायचे आहे. बघा, हे बघा, दिसतानाच आपल्या तोंडाला असे मस्त पाणी येतं. हे बघा, मी या तिन्ही पण ताटामध्ये असे मोकळे पसरून ठेवलेले आहेत. आता हे थोडेसे कोरडे होईपर्यंत आपण 1-2 तास फॅनच्या हवेखाली वाळवणार आहोत, कारण ते बाहेर जर ठेवले तर त्याच्यावर ओले असताना धूळ बसेल. म्हणून आता आपण फॅनच्या हवेखाली सुकवून हे 3 दिवस कडक उन्हात वाळवून घेऊया. हे बघा, इथे मी कडक 3 दिवस उन्हात वाळवून घेतले. तुम्ही बघू शकता किती छान असे हे वाळलेले आहेत. हे स्टोअर करण्यासाठी काचेची अशी स्वच्छ बरणी घ्यायची आहे आणि त्यात हे भरून ठेवायचे आहे. पूर्ण वर्षभर हे असेच राहतात. आपल्याला अपचन झाले किंवा तोंडाला चवच नाही आहे तर आपण हे सहज असं तोंडात टाकून खाऊ शकतो, किंवा तुम्ही जेवण झाल्यानंतरही जेवण पचवण्यासाठी हे खाऊ शकतात. चला तर ही आजची मसाला करी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी मी